साबुदाण्याची खिचडी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी फक्त खिचडी खाण्यासाठी म्हणून उपवास पकडले जायचे, पण आता साबुदाण्याच्या खिचडीने जवळपास सर्वांनाच थोडा थोडा पित्ताचा त्रास होतो. म्हणून मग खिचडीऐवजी दुसरे अल्टरनेटिव्ज आपण शोधत असतो. आज आपण साबुदाण्याच्या खिचडीबरोबरच उकडलेल्या बटाट्याची एक भाजी बघणार आहोत, जी खिचडीच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. सर्वात अगोदर फोडणीसाठी तूप घालून घ्यायचं आहे. मी 1 चमचाभर तूप वापरलेलं आहे. साजूक तूप आहे गाईचं. ठीक आहे. जर समजा तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल वापरू शकता. बाकीची दुसरी तेलं तुम्ही वापरू नका. त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. मी कमी तिखटवाली मिरची घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट मिरचीही या ठिकाणी घालून घेऊ शकता. त्याचबरोबर मीठही आत्ता लगेच तेलातच घालून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मिरच्यांनाही खूप छान टेस्ट येते. यानंतर उकडलेला बटाटा कापून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा आहे. आता हा बटाटा 1-2 मिनिटासाठी मध्यम फ्लेमवर छान परतवून घ्यायचा आहे. अगदी काळा वगैरे नाही करायचा आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत हा बटाटा परतवून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, आपण जी फोडणी दिलेली आहे तुपाची, हिरवी मिरची आणि मिठाची, ही फोडणी आपल्या बटाट्यांना छान बसते. शिवाय ती चवीला अप्रतिम लागते. ही अशी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही पोटभरीचीही आहे. यामध्ये दुसरं काही वेगळं काही घालण्याची जास्त गरज पडत नाही. फक्त 1-2 चमचे सरभरीत असा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली भाजी खाताना अशी छान क्रंची लागते. ठीक आहे. बरं, आता जर तुम्हाला फक्त बटाट्याची भाजी खायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी साबुदाण्याची खिचडीही बनवू शकता. याच बटाट्याच्या भाजीची तुम्ही साबुदाणा खिचडी आरामात बनवू शकता. इव्हन अशा प्रकारे जर बटाटा आपण परतवून खिचडीमध्ये वापरला तर ती खिचडी अतिशय चवदार आणि मस्त अशी लागते. ठीक आहे. आता आपण खिचडीची रेसिपी बघूया. सर्वात अगोदर फोडणीसाठी मी तूप वापरलेलं आहे. तूप घालून झालं की तूप छान मेल्ट झालं की मग यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. खिचडी किती बनवणार आहात त्यानुसार तुम्ही 1 किंवा 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाण्याची खिचडी थोडीशी पित्तकारक आहे, म्हणून मग यावर तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता. किंवा जर तुम्हाला लिंबू ही पित्त करत असेल तर मग यावर तुम्ही सैंधव मीठ घालून घ्यायचं आहे. आपलं साधं रेग्युलरचं जे मीठ आहे ते न घालता थोडंसं सैंधव मीठ घालून घ्यायचं आहे. ठीक आहे. तूप छान गरम झालं की मग यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. मी साबुदाण्याच्या खिचडीसाठी तिखटवाली मिरची घातलेली आहे, कारण बटाट्याच्या भाजीला कमी तिखट मिरची घातली होती. आता साबुदाणे परतवायला ठेवून द्यायचे आहेत. मग त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे थोडंसं आणि एक थोडीशी साखर घालून घ्यायची. त्यामुळे चव आपल्या खिचडीची खूप सुंदर अशी येते. बरं, आता तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी माझ्याकडून तूप जास्त झालेलं आहे वगैरे, असं अजिबात नाही आहे. यामध्ये मी नंतर शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त घालणार आहे, कारण आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट जास्त असलेली खिचडी जास्त आवडते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. मी यामध्ये 1 वाटी साबुदाण्यासाठी जवळपास 1.5 वाटी साबुदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. साबुदाणे पहिले कूट न घालताच मी परतवून घेते, जेणेकरून ते छान सॉफ्ट होतील. असं वाटत असेल की खाली साबुदाण्याची खिचडी लागलेली आहे, पण अजिबात नाही. हा कूट घालून झाला की आपली खिचडी अगदी एकदम परफेक्ट मोकळी लुसलुशीत अशी होते. अजिबात ही खिचडी वातटही होत नाही ना ती जास्त चिकट होते. म्हणून मग साबुदाणे थोडेसे परतवून झाले की मग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. पण शेंगदाण्याचा कूट हा भाजलेलाच घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या खिचडीला चव सुंदर अशी येते. ठीक आहे. आता आपण जी बनवून ठेवलेली बटाट्याची भाजी होती ना, ती यामध्ये घालून घ्यायची. कारण आपला साबुदाणा थोडासा शिजलेला आहे, प्रॉपर नाही शिजला आहे, थोडासा शिजलेला आहे. मग आत्ता जर आपण साबुदाण्याबरोबर बटाटा मिक्स करून घेतला तर त्याची चव आपल्या खिचडीमध्ये खूप सुंदर अशी येते. आता 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मग आपण ही खिचडी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे, कारण थोडीशी जी कसर राहिलेली आहे ना ती यामध्ये निघून जाणार आहे. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा आपल्या खिचडीचा मोकळा झालेला आहे. अशी मोकळी लुसलुशीत खिचडी बनवण्यासाठी तुम्ही साबुदाण्याला पहिली फोडणी देऊन घ्यायची आणि त्यानंतर मग कूट घालून घ्यायचा आहे. पण हो, कूट बनवताना थोडासा सरभरीत म्हणजे थोडासा जाडाभरडा असा कूट बनवून घ्यायचा. जास्त बारीक जर तुम्ही कूट बनवून घेतला आणि तो मिक्स केला तर मग तुमची खिचडी थोडीशी चिकट होण्याची शक्यता असते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.